तर रेखावीर प्रतिष्ठान ही ॲप सुरू करण्यामागची मला सगळ्यात मोठी जी प्रेरणा मिळाली ती मला माझ्या आईच्या म्हणजेच रेखावीर यांच्या विचारातून मिळाली. जेव्हा पण माझं आणि तिचं बोलणं व्हायचं शिक्षणावरून, तर तिचं म्हणणं असायचं की किमान शालेय शिक्षण तरी विद्यार्थ्यांना परवडणारं असावं आणि ते गुणवत्तापूर्ण त्यांच्यापर्यंत डिलिव्हर झालं पाहिजे. आणि कुठेतरी मग तेच विचार समोर ठेवले आणि ह्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा दिली ती म्हणजे माझी वाईफ आरती वीर हिनं. त्यांचं म्हणणं आलं की आपण पूर्ण राज्यभरासाठी एक ॲप निर्माण करू, जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना 10वी पर्यंतचं का होईना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचू शकतो. आणि त्याच विचारातून रेखावीर प्रतिष्ठान ही ॲप निर्माण झाली आहे. यामार्फत आमचं उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना बियॉन्ड द बुक्स, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन गोष्टी देण्याचा प्रयत्न करावा. शालेय शिक्षण तर मिळणारच आहे, त्याचा फक्त घोकमपट्टीचा अभ्यास नाही तर ते विषयांची समज देखील मुलांना इथं मिळणार आहे. कारण जग हे बदलत आहे, स्पर्धा बदलत आहे, तीक्ष्ण होत आहे आणि ह्या बदलत्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर व्यवस्थितपणे निवडता यावं आणि त्या करिअरमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करावं यासाठी ही ॲप सुरू केलेली आहे. कारण जसं मी म्हटलं की माझी आई म्हणायची की प्राथमिक शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि आज आपण बघतोय की मोठ्या मोठ्या एक्झामिनेशनची जेव्हा मुलांना तयारी करायची त्यांना परत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सारखे विषय परत परत अभ्यासावे लागतात. जर हे विषय शालेय शिक्षणातच या वयातच मुलांना व्यवस्थितरित्या मिळाले, त्याची समज मिळाली, तर आपण विचार करू शकतो की त्यांचं करिअर नेमकं कोणत्या लेवलचं असू शकतं. आणि हीच विचार आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण रेखावीर प्रतिष्ठान ही ॲप सुरू केलेली आहे. रेखावीर प्रतिष्ठान हे जे आपण ॲप सुरू केलेलं आहे, यामध्ये शालेय शिक्षण तर मुलांना दिलं जाणारच आहे, पण त्यामागे इतरही काही उद्देश आपण ठेवलेले आहेत. जसं की आता आपण बघतोय की विद्यार्थी आणि पालक याच्यामध्ये एक जनरेशन गॅप आपल्याला बघायला मिळतो आणि हा गॅप भरून काढण्यासाठी आपण त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इथिकल एज्युकेशन आणि त्याचबरोबर पुढे भविष्यात सेक्स एज्युकेशन या संदर्भात सुद्धा शिक्षण प्रोव्हाइड करणार आहोत. कारण आता शिक्षण हे आपण बघतोय की ट्रेडिशनल वेनेच जर दिलं गेलं, म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच जर दिलं गेलं, तर कुठे ना कुठे नाही विद्यार्थ्यांची जी जडणघडण आहे ती पूर्णतः होत नाही आणि स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर एक पाऊल पुढची तयारी ही विद्यार्थ्यांची झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर पालकांना आता वेळही तितका मिळत नाही, कारण सगळं आपण बघतोय की जग बदलत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण बिझी झालेले आहेत. स्त्री पुरुष समानता ही तत्व आपण बघतोय आणि त्यामुळे दोघेही जॉबवर जर असतील तर मुलांकडे तितकंसं लक्ष द्यायला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या मुलांमध्ये काही उणिवा राहू नये तर त्याच्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करत आहोत. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जो आता सगळ्याच पालकांच्या तक्रार म्हणून आपल्या समोर येतो, मुलांचा स्क्रीन टाईम. म्हणजे मुलं जास्तीत जास्त वेळ आता मोबाईलचा वापर करतायत. पण मोबाईलचा वापर करून मुलं नेमकं करतायत काय? तर यूट्यूब, इन्स्टा याच्यावर रील बघणं, बरोबर? आणि अशा रील बघतात की जे एज्युकेशनच्या सुद्धा खूप बाहेर आहेत आणि त्या एका फेक जगाला, म्हणजे एक खोट्या जगालाच आपलं विश्व मानायला लागतात. ते जग जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला लागतात आणि म्हणूनच त्यांचा हा जो स्क्रीन टाईम आहे, जो रील्स आणि फेसबुक, व्हॉट्सॲपच्या व्हिडिओजमध्ये ते गुंतवून ठेवतायत स्वतःला, तो वेळ आपण शिक्षणाकडे वळवतोय आणि ते पण सकारात्मक पद्धतीने आणि खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपण शिक्षक किंवा विद्यार्थी असं न राहता एक मित्र किंवा मैत्रिणीशी बोलतोय अशा पद्धतीने त्यांना कम्युनिकेटिव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. तर या ॲपद्वारे विद्यार्थी आणि पालकांना काय काय मिळणार आहे? कारण की ॲप ही जेवढी विद्यार्थ्यांसाठी आहे तेवढी पालकांसाठी सुद्धा आहे. कारण की दोघांसाठीही खूप छान छान उपक्रम आपण ह्या ॲपद्वारे घेऊन येत आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही UPSCच्या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करून घेतो मुलांना. म्हणजे आम्ही एज्युकेटर्स आहोत UPSC आणि MPSC सारख्या एक्झामिनेशनसाठीचे. तर आमचा प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण त्या विषयाची, त्या पाठाची, त्या टॉपिकची समज मिळावी. जेणेकरून त्यांना त्या पाठाच्या खालची एक्सरसाइज तर सॉल्व्ह करता यावीच, पण त्या विषयाची व्यवस्थित समज पण यावी. जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ॲप सुरू करण्याचा उद्देशच तो आहे की विषयांची समज विद्यार्थ्यांना मिळावी. आता शालेय अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना आम्ही याच्यामध्ये काय काय देणार आहोत, तर सगळ्यात पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा पण कोर्स आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ॲक्च्युअल कोर्स. हा केवळ नावाचा नसणार आहे. कारण मित्रांनो, आपण लहानाचे मोठे होतो आणि म्हातारे देखील होतो, पण आपण स्वतःला ओळखत नाहीत. स्वतःच्या स्ट्रेंथ काय, स्वतःच्या वीकनेस काय आहेत, त्या वीकनेसला आपण स्ट्रेंथमध्ये कसं बदलू शकतो, पॉझिटिव्ह ग्रोथ माइंड काय असतो
आपलं चालणं, वागणं, बोलणं, डिसिजन घेणं, या समाजामध्ये योग्यरित्या वावरणं, या गोष्टी देखील तितक्याच इम्पॉर्टंट असतात योग्य पर्सनॅलिटी आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. तर आपण हा ॲक्च्युअल कोर्स विद्यार्थ्यांना इथे देणार आहोत, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप त्यांना पूर्णपणे गाईड केलं जाणार आहे की एक असाधारण व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी केली पाहिजे. तर हा कोर्स विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल आणू शकेल. शालेय शिक्षण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासोबतच आपण इथिकल एज्युकेशन म्हणजेच नैतिक शिक्षण सुद्धा देत आहोत. जेणेकरून आपण आज बघतोय की जगामध्ये बऱ्याचशा घडामोडी अशा घडत आहेत ज्या आपल्याला खूप धक्कादायक वाटत आहेत किंवा त्रासदायक सुद्धा ठरत आहेत. आणि आपल्याही मुलांचं भविष्य असं वाया जाऊ नये किंवा चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी इथिकल एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलं कुठेतरी इथिकल एज्युकेशनला आपल्यावरील बंधनं समजतात आणि त्यामुळेच आपण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांच्या वयाचा अंदाज घेऊन इथिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहोत. सोबत विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आपल्या समाजाला सध्या जे लीड करणारे आहेत, म्हणजे जे यशस्वी लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, ते सुद्धा इथे भेटीला येणार आहेत. उद्या आपल्या विद्यार्थ्यांना याच समाजाचा भाग बनायचा आहे, याच समाजामध्ये वावरायचं आहे. तर सध्या आपल्या ह्या सोसायटीला कोण लीड करत आहेत, त्यांनी ते यश कसं मिळवलं, त्यांचे प्रयत्न कसे होते आणि काळाप्रमाणे आपण प्रयत्नांमध्ये कसे बदल आणले पाहिजे, या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा काही पाहुणे विद्यार्थ्यांच्या भेटीला इथे येणार आहेत. म्हणजे ते एक्सपर्ट गायडन्स सुद्धा विद्यार्थ्यांना या कोर्सद्वारेच मिळणार आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला व्हिजिट करू शकता आणि तिथे रेखावीर प्रतिष्ठान हे इनिशियल्स टाकू शकता. सोबतच तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. सो तिथून सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि जर काही अडचण येत असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खाली स्टोअरचा ऑप्शन दिसतो. स्टोअरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. जसे इयत्ता वाईज तुम्ही त्या कोर्सला सिलेक्ट करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्समध्ये डेमो लेक्चर्ससुद्धा अवेलेबल असणार आहेत. तुम्ही ते डेमो लेक्चर्स पाहू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला एनरोलमेंट करायची आहे तर तुम्ही बाय नाववर क्लिक करून कोणत्या पेमेंट मेथडने तुमचं पेमेंट करायचं आहे ते निवडू शकता आणि कोर्समध्ये एनरोल होऊ शकता. जर काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, काही अडचणी आल्या तर तुम्ही त्यावेळेस दिलेल्या क्रमांकावर संपर्कसुद्धा साधू शकता. कोर्समध्ये एनरोल झाल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर स्टोअरच्या बाजूला चॅटचं ऑप्शनसुद्धा आहे. तिथे तुम्ही लाईव्ह चॅट करू शकता. म्हणजे तुमचे मेसेजेस त्या चॅटच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचतील आणि तुमचे जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. भेटूयात आपण कोर्समध्ये. जय हिंद, जय भारत.